प्रत्येक मासिक पाळीमध्ये 3 ते 4 दिवस असे असतात की त्यामध्ये जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवले तर तुम्हाला यशस्वीरित्या गर्भधारणा राहण्याचे चान्सेस असतात। तर फर्टाईल पिरियड म्हणजे काय, फर्टाईल विंडो पिरियड म्हणजे काय, ओव्युलेशन म्हणजे काय, याबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर आशा। ओव्युलेशन बद्दल बऱ्याच समजुती गैरसमज लोकांमध्ये आहेत, पण नेमकं ओव्युलेशनची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये कशी होते, हे मेकॅनिझम कसं होतं आणि ह्या ओव्युलेशनच्या प्रोसेसमध्ये आपल्या शरीरात कोणत्या प्रकारचे बदल बघायला मिळतात, याबद्दल मी आज तुम्हाला सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, अगदी साध्या सोप्या भाषेतून। तसं पाहिलं तर ह्या फर्टाईल विंडो पिरियड मध्ये आपल्या महिलांची प्रजनन क्षमताही वाढलेली असते आणि ह्या काळामध्ये तिचं शरीर गर्भधारणेसाठी पूर्ण तयार झालेलं असतं आणि गर्भधारणा राहण्याचे चान्सेस त्यामुळे वाढलेले असतात। आता ज्यावेळेस तुमचं ओव्युलेशन होत असतं त्यावेळेस नेमकं काय होत असतं, ओव्युलेशन होत असताना तुमच्या अंडाशयातून बीज फुटून बाहेर येतं। परिपक्व जे बीज झालेलं आहे ते फुटून बाहेर येऊन ते गर्भनलिकामध्ये ज्यावेळेस जाऊन येतं आणि त्यावेळेस जर शुक्राणू आणि बीजाचं म्हणजे त्या अंड्याचं मिलन झालं तर तिथे गर्भ तयार होतो, एम्ब्रियो तयार होतो आणि तो एम्ब्रियो 5 ते 6 दिवसांनी गर्भाशयात येतो आणि तिथे गर्भ हा वाढायला लागतो आणि आपली प्रेग्नन्सी कंटिन्यू होते। ही ओव्युलेशनची प्रोसेस प्रत्येक स्त्रीमध्ये वेगवेगळी असते, जशी तिची मासिक पाळीचं चक्र बदलत असतं। कोणाची मासिक पाळी ही 28 दिवसांची असते तर कोणाची 30 दिवसांची असते, कोणाची 35 दिवसांची असते तर कोणाची 40 दिवसांची असते। तर मासिक पाळीचं हे चक्र आहे ते कसं कॅल्क्युलेट करायचे, म्हणजे 2 मासिक पाळींच्या मधील जे अंतर आहे ते कॅल्क्युलेट कसं करायचं। ज्यावेळेस तुम्हाला मासिक पाळीचा पहिला दिवस असतो, तुम्हाला ऍक्टिव्ह ब्लड फ्लो सुरू झालेला असतो, त्या दिवसापासून पुढची मासिक पाळी येईपर्यंतचा जो पहिला दिवस आहे या दोघांमधलं अंतर म्हणजेच आपल्या मासिक पाळीची लेंथ। तर आपली जर आयडियली 28 दिवसांची मासिक पाळी असेल तर आपल्याला 14 दिवसांनी ओव्युलेशन होतं। जर तुमची मासिक पाळी 30 दिवसांच्या अंतराने येत असेल तर तुम्हाला 16व्या दिवशी ओव्युलेशन होतं आणि जर तुमची लेंथ 32 दिवसांची असेल तर तुम्हाला 18व्या दिवशी ओव्युलेशन होतं। हे ओव्युलेशन होण्याचं जे डेज आहे ते प्रत्येक महिलांमध्ये वेगळे असतात, कारण त्यांच्या मासिक पाळीची लेंथ ही वेगवेगळी असते। तर मासिक पाळीची जी प्रोसेस आहे ती घडवून येण्यासाठी 3 गोष्टी कार्यरत असतात आपल्या शरीरामध्ये। तो मासिक पाळीचा आपण फाउंडेशन बेस असं म्हणूयात, कारण त्याशिवाय मासिक पाळीचं चक्र, मासिक पाळी येणे किंवा गर्भधारणा राहणे पॉसिबलच नाही। आपल्या ब्रेनमध्ये असणारं हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि आपलं अंडाशय आणि गर्भाशय हे एकमेकांना जोडलेले आहेत, ते एकमेकांना कनेक्ट आहेत। हार्मोन्स जे सिग्नल पोहोचवतात त्या हार्मोनच्या प्रभावामुळे आपली बॉडी ही कार्य करायला लागते आणि त्यानुसार आपल्याला मासिक पाळी येणं, ओव्युलेशन होणं आणि आपल्याला गर्भधारणा होणं ह्या गोष्टी घडत असतात। तर हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि अंडाशय ओव्हरी HPO हा ऍक्सेस आपल्या मासिक पाळीचा फाउंडेशन बेस आहे, कारण हायपोथॅलॅमस मधून होणारे जे हार्मोन रिलीज करतात म्हणजे केले जातात त्याला गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन असं म्हटलं जातं। हे GnRH हार्मोन रिलीज झाल्यानंतर ते ओव्हरीवर त्याचा प्रभाव कसा होतो, पिट्युटरी मधून कोणते हार्मोन्स तयार होतात, हे सगळं मी तुम्हाला हळूहळू सांगणार आहे। हा जरा विषय किचकट आहे, पण मी तुम्हाला सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर हायपोथॅलॅमस, पिट्युटरी आणि ओव्हरियन ऍक्सिस मध्ये काही प्रॉब्लेम नसेल, तुमचं मासिक पाळीचं चक्र रेग्युलर असेल, तुम्हाला अंडरलाईन पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज नसेल, थायरॉइडचे प्रॉब्लेम नसतील तर तुम्हाला ओव्युलेशन डे काढायला अगदी सोपं जातं आणि तुम्हाला तुमचा फर्टाईल विंडो पिरियड काढायला अगदी सोपं जातं आणि तुम्ही प्लॅन प्रेग्नन्सी ठेवू शकता। तर प्लॅन प्रेग्नन्सी जर तुम्ही ठेवायचा विचार करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पाहिजेत की आपल्या मासिक पाळीची लेंथ कशी आहे आणि आपलं ओव्युलेशन होत असताना आपल्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचे चेंजेस होतात ते आपल्याला समजायला म्हणजे समजणं गरजेचं आहे। ओव्युलेशनची प्रोसेस समजून घेण्याआधी आपण मासिक पाळीचं चक्र हे कसं असतं त्याबद्दल बोलूयात।
कारण मासिक पाळीच्या चक्रामध्येच आपलं ओव्युलेशन होत असतं मधामध्ये म्हणजे मध्यात. तर ते समजून घेऊयात. मासिक पाळी ही 2 टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. सुरुवातीचे 14 दिवस हा पहिला टप्पा झाला, नंतरचे 14 दिवस हा दुसरा टप्पा झाला. पहिल्या 14 दिवसांमध्ये आपलं बीज तयार होण्याची प्रोसेस चालू झालेली असते आणि बीज तयार होऊन परिपक्व होऊन ते फुटून येण्याची जी प्रोसेस असते तिथपर्यंत हा पहिला टप्पा चालू झालेला असतो. त्याला फॉलिक्युलर फेज म्हणतात, कारण इथे फॉलिकलचा रोल असतो. दुसऱ्या टप्प्यामध्ये कॉर्पस लुटियम तयार झालेलं असतं आणि ह्या लुटियममुळे प्रोजेस्टेरॉन तयार होतं आणि हा जो दुसरा टप्पा आहे तो लुटियल फेज म्हणून ओळखला जातो, कारण याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचा रोल महत्वाचा आहे आणि पहिल्या ह्याच्यामध्ये फॉलिकल्सचा रोल महत्वाचा आहे आणि इस्ट्रोजनचा रोल महत्वाचा आहे. म्हणजे पहिले 14 दिवस हे इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली काम करत असतात आणि नंतरचे 14 दिवस हे प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली काम करत असतात. ज्यावेळेस तुम्हाला मासिक पाळीचा पहिला दिवस सुरू होतो तर त्यावेळेस ब्रेन मधून हायपोथॅलॅमस नावाचं जे ग्रंथी आहे ते हायपोथॅलॅमस GnRH हार्मोन्स रिलीज करतं. त्याला आपण गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन असं म्हणतो आणि हे गोनॅडोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन आपल्या पिच्युटरीला कार्यरत करतं किंवा तिला ऍक्टिव्हेट करतं. आता पिच्युटरी ऍक्टिव्हेट झाली की ती 2 प्रकारचे हार्मोन तयार करते. एक आहे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, दुसरा आहे ल्युटिनायझिंग हार्मोन. हे दोन्ही हार्मोन तयार झाल्यानंतर ते अंडाशयावर बीजांडावर म्हणजे कार्य करायला भाग पाडतात बीजांडाला. ज्यावेळेस बीजांडामध्ये हे हार्मोनचे इन्फ्लुएन्स होतो किंवा ते स्टिम्युलेट होतं बीजांड, तर त्यावेळेस काय होतं, बीजांडामध्ये बरेच फॉलिकल्स असतात. पाण्याने भरलेल्या ज्या सॅक असतात त्याला आपण फॉलिकल्स म्हणतो आणि त्याच्यामध्ये छोटी छोटी अंडी म्हणजे बीज असतात. तर हे सॅक डेव्हलप व्हायला लागतात, फॉलिकल्स डेव्हलप व्हायला लागतात आणि 7 दिवसापर्यंत हे मासिक पाळीच्या डेव्हलप व्हायला लागतात आणि हे अंडर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनच्या प्रभावाखाली होत असतं. म्हणजे तुमच्या बीजाची वाढ ही होत असते. या फॉलिकलमध्ये जी पाणी असतं किंवा जे न्यूट्रिशियस मटेरियल असतं त्यामुळे तुमचं अंड हे व्यवस्थित वाढत असतं. तर आता ह्या जी छोटी छोटी अंडी असतात त्याच्यामधली सगळीच अंडी ही तयार होत नाहीत, कारण प्रत्येक महिन्यामध्ये मासिक पाळीमध्ये फक्त एकच अंड रिलीज केलं जातं. कधी राईट ओव्हरीमधून कधी लेफ्ट ओव्हरीमधून अंड रिलीज केलं जातं. तर एकच अंड मोठं होणार असतं. तर जी छोटी छोटी अंडी जमा झालेली असतात ती 7 दिवसानंतर नष्ट होतात, डिस्ट्रॉय होतात आणि आपल्यामध्ये एक डॉमिनंट चांगल्या क्वालिटीचं अंड हे तयार होतं की ते बाहेर फुटून येण्यासाठी तयार होतं. ज्यावेळेस ही बीज निर्मितीची प्रोसेस चालू असते त्यावेळेस ज्या फॉलिकल्स असतात त्यांचं जे आवरण असतं आणि त्याच्यामध्ये जे मटेरियल असतं ते इस्ट्रोजन नावाचं हार्मोन एक तयार करत असतं आणि इस्ट्रोजनचा प्रभाव हा ह्या फॉलिकल ग्रोथ बरोबर वाढत असतो. ज्यावेळेस इस्ट्रोजन मासिक पाळीचे पहिले 10 दिवस इस्ट्रोजन वाढत असतं त्यावेळेस ते ब्रेनला निगेटिव्ह फीडबॅक देतं ब्रेनला की LHचं प्रमाण हे स्टेडी ठेव. म्हणजे ते स्टेडी एकदम लो डोस मध्ये LH आपल्याला पाहिजे. आता LHची आपल्याला जास्त गरज नाहीये. तर LH हे सुरुवातीच्या 10 दिवसामध्ये अगदी स्टेडीली थोडंसं वाढत असतं आणि मग नंतर काय होतं, ज्यावेळेस ह्या फॉलिकलची ग्रोथ होते तो डॉमिनंट होतो, 18 ते 20 mm पर्यंत त्याची साईज जाते. त्यावेळेस आपलं इस्ट्रोजनची मात्रा ही प्रोडक्शनही वाढतं. इस्ट्रोजन जास्त वाढल्यामुळे परत पॉझिटिव्ह फीडबॅक जातो. आता निगेटिव्ह फीडबॅक जात नाही, आता पॉझिटिव्ह फीडबॅक ब्रेनला जातो आणि ब्रेनला सांगतो, तो इस्ट्रोजनचा प्रभाव सांगतो की आता आपल्याला ल्युटिनायझिंग हार्मोनची मात्रा ही वाढवायला पाहिजे. ल्युटिनायझिंग हार्मोन वाढल्यानंतर काय होऊ शकतं की आपलं अंड जे आहे परिपक्व झालेलं आहे, जे एका सॅकमध्ये सुरक्षित आहे, ते फुटून बाहेर यायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ल्युटिनायझिंग हार्मोनची गरज असते आणि ह्या काळामध्ये इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे पॉझिटिव्ह फीडबॅकमुळे ल्युटिनायझिंग हार्मोन वाढतं आणि त्यावेळेस आपलं अंड हे रप्चर होतं. त्यालाच आपण LH सर्ज म्हणतो. म्हणजे एकदम पीक वाढतो ल्युटिनायझिंग हार्मोनचा आणि ह्या LH सर्ज नंतर 24 ते 36 तासामध्ये आपल्याला ओव्युलेशन हे होत असतं. आता 24 ते 36 तासांमध्ये ओव्युलेशनचा सर्ज वाढल्यानंतर आपलं अंडाशयामधून अंड हे फुटून बाहेर येतं आणि बीज बाहेर पडल्यानंतर अंड बाहेर पडल्यानंतर त्याचा लाईफ स्पॅन किंवा जीवनकाळ हा फक्त 18 ते 24 तासांचा असतो आणि आपल्या शुक्राणूचा जो जीवनकाळ आहे, लाईफ स्पॅन आहे, तो 4 ते 5 दिवसांचा असतो. म्हणूनच ज्यावेळेस तुमचं बीज फुटून बाहेर येतं म्हणजे ओव्युलेशनची प्रोसेस होते त्यानंतर
शुक्राणूचं आणि त्याचं मिलन होणं हे 18 ते 24 तासांमध्ये होणं गरजेचं आहे. कारण 18 ते 24 तासानंतर ते अंड नष्ट होतं, डिस्ट्रॉय होतं आणि मासिक पाळी बरोबर ते वाहून जातं, नंतर शेड आउट होतं. म्हणूनच ज्यावेळेस तुम्हाला तुमचा फर्टाईल विंडो पिरियड हा कसा कॅल्क्युलेट करायचा, ज्यावेळेस तुमचं ओव्ह्युलेशन पीक येतो, ओव्ह्युलेशनचा काळ असतो, त्याच्या अगोदर तुम्ही 4 दिवस लक्षात घ्या, त्याच्या अगोदर तुम्ही 4 दिवस आणि ओव्ह्युलेशन झाल्यानंतर 3 दिवस, मॅक्झिमम 4 दिवस चालेल. म्हणजे हा पूर्ण आठवडा, ओव्ह्युलेशनच्या अगोदर 4 दिवस आणि ओव्ह्युलेशन नंतरचा 4 दिवस जर तुम्ही डेली इंटरकोर्स केला, शारीरिक संबंध ठेवले किंवा अल्टरनेट डे शारीरिक संबंध ठेवले, तर तुम्हाला तुमचं ते बीज फलित होण्याचे चान्सेस वाढतात. कारण बीज हे शुक्राणूला मिळणं गरजेचं आहे. शुक्राणू जरी 5 दिवस आपल्या शरीरामध्ये जिवंत राहत असले तरी त्यांची क्वालिटी, मोटिलिटी ही खूप महत्वाची आहे. जर शुक्राणूची ही क्वालिटी चांगली असेल, आपलं बीजाची ही क्वालिटी चांगली असेल, तर तिथे 100% आपल्याला गर्भधारणा राहू शकते. आता आपण बोलूयात की हे जे फर्टिलायझेशन होतं, हा जो विंडो पिरियड आहे तो प्रत्येकाचा सेम असतो का? तर बिलकुल नाही. जशी तुमची मासिक पाळीचं चक्र हे बदलत राहतं, आज मला 1 तारखेला मासिक पाळी आली तर पुढच्या महिन्यामध्ये मला 4 तारखेला येऊ शकते किंवा मला 28 तारखेला येऊ शकते. म्हणजे पुढे मागे 3-4 दिवस असं होणं स्वाभाविक आहे ज्यांचं रेग्युलर मेन्सेस आहेत. आयडियली आपण 28 दिवसांची मासिक पाळी कन्सिडर करतो, पण प्लस मायनस 1 आठवडा आपण कन्सिडर करतो. म्हणूनच जर तुमचं ओव्ह्युलेशन आणि फर्टाईल पिरियड हा जर कॅल्क्युलेट करायचा असेल, तर तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस आणि नेक्स्ट मासिक पाळीचा पहिला दिवस यांची लेंथ तुम्ही कॅल्क्युलेट करा. असं सरासरी तुम्ही 3 महिने ते कॅल्क्युलेशन करा आणि 3 महिन्यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की आपली मासिक पाळी ही 28 दिवसांची आहे, 22 दिवसांची आहे, 32 दिवसांची आहे का, 30 दिवसांची आहे का, 45 दिवसांची आहे. हा जर तुम्हाला अंदाज आला, सपोज तुम्हाला अंदाज आला की तुमची मासिक पाळी ही 30 दिवसांची आहे, तर त्या 30 दिवसांमधून आपल्याला 14 दिवस मायनस करायचे आहेत, जेणेकरून तुमचं ओव्ह्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करता येईल. 30 मधून 14 मायनस केले तर तुम्हाला 16 दिवस तुमचा ओव्ह्युलेशनचा पीक पिरियड येतो. म्हणूनच तुम्हाला 14-16च्या दरम्यान अल्टरनेट डे किंवा डेली सेक्स करणं गरजेचं आहे. म्हणजे ओव्ह्युलेशनच्या 4 दिवस अगोदर आणि ओव्ह्युलेशन नंतर 4 दिवस नंतर आपल्याला सेक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून प्रेग्नन्सी राहू शकते. तर तुम्हाला आता अंदाज आलेला असेल की आपल्याला ओव्ह्युलेशन कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे. कारण मासिक पाळीचा जो दुसरा टप्पा आहे तो फिक्स असतो, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. जी लुटियल फेज आहे ती फिक्स असते, ती 14 दिवसांची ठरलेली असते. पण जी फॉलिक्युलर फेज आहे ती 14 दिवसांची निश्चित नसते, त्याच्यामध्ये बदल होत असतात. त्यामुळे तुमची जी नेक्स्ट पाळी येणार आहे त्याच्या मागे 14 दिवस आपल्याला मायनस करायचे आहेत आणि त्या 14 दिवस मायनस केल्यानंतर जो दिवस येतोय त्याच्या 4 दिवस आधी आणि 4 दिवस नंतर आपल्याला अल्टरनेट डे किंवा डेली फुल पेनिट्रेटिव्ह सेक्स करायचा आहे, जेणेकरून शुक्राणू व्यवस्थित डिपॉझिट झाले पाहिजेत आणि आपल्याला यशस्वीरित्या गर्भधारणा ही राहिली पाहिजे. जर तुम्हाला प्रेग्नन्सी नको असेल तरी तुम्ही फर्टाईल पिरियडचाही विचार करू शकता. म्हणजे त्या दिवसांमध्ये तुम्ही प्रोटेक्टेड सेक्स करू शकता किंवा टाळू शकता. म्हणूनच ओव्ह्युलेशन डे हा महत्वाचा आहे जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल. तर आता आपण बघूयात की ओव्ह्युलेशनची लक्षणं कोणती असतात. लक्षणांचा जर आपण विचार करायला लागलो तर प्रत्येक स्त्रीमध्ये हे वेगवेगळी लक्षणं बघायला मिळतात किंवा एकाच स्त्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं प्रत्येक ओव्ह्युलेशन मध्ये बघायला मिळतात. म्हणजे पर्सन टू पर्सन हा आपल्याला चेंजेस किंवा लक्षणांचा प्रभाव बघायला मिळतो. आपण कॉमन जी लक्षणं आहेत ती बघूयात. एक तर तुमच्या मासिक पाळीच्या ज्या पीक पिरियडमध्ये म्हणजे 14व्या दिवशी जे तुमचं ओव्ह्युलेशन होतं त्या दिवसांमध्ये, त्या 3 ते 4 दिवसांमध्ये आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉनचा इफेक्ट वाढल्यामुळे आपल्या रक्तामध्ये प्रोजेस्टेरॉनची मात्रा वाढल्यामुळे आपलं बेझल बॉडी टेम्परेचर वाढतं. कारण प्रोजेस्टेरॉन हे आपल्या मेटाबॉलिझमला बूस्ट करतं. मेटाबॉलिझम बूस्ट झालं की आपलं म्हणजे चयापचय बूस्ट झाल्यानंतर आपलं एनर्जी लेवल वाढते, आपल्याला जेवण्याची इच्छा होते, भूक वाढते, आपला मेटाबॉलिक रेट वाढतो, जेणेकरून आपली सिम्पॅथेटिक सिस्टीम सुद्धा ऍक्टिव्हेट होते, ॲड्रेनालिन ऍक्टिव्हेट होतं, त्यामुळे सर्क्युलेशन वाढतं आणि आपल्याला थोडंसं बॉडी टेम्परेचर वाढल्यासारखं वाटतं. हा ताप नाही, फिवर नाही. बेझल बॉडी टेम्परेचर म्हणजे नेमकं काय? ज्यावेळेस तुम्ही कुठलीही ऍक्टिव्हिटी न करता सकाळी झोपेतून उठता,
झोपेतून उठल्या उठल्या तुम्हाला कुठलीही ऍक्टिव्हिटी न करता जर तुमचं टेम्परेचर वाढलं असेल, हे टेम्परेचर किती वाढतं बरं? 0.5 किंवा 1 डिग्री सेल्सिअसने वाढतं. जर तुमचं टेम्परेचर हलकंसं 3-4 दिवस स्टेडीली वाढत असेल तर असं आहे की तुमचं प्रोजेस्टेरॉनची मात्रा ही वाढत आहे, म्हणजे तुमचं बेझल बॉडी टेम्परेचर हे वाढत आहे. तर बेझल बॉडी टेम्परेचर वाढणं हे सुद्धा इंडिकेशन आहे की तुम्हाला ओव्युलेशन होत आहे. दुसरं आहे की तुमच्या व्हजायनल डिस्चार्ज मध्ये ज्या क्वालिटी असते किंवा कन्सिस्टन्सी असते किंवा कलर असतो याच्यामध्ये बऱ्यापैकी चेंजेस बघायला मिळतात. एक तर तुमच्या व्हजायनल डिस्चार्ज हे खूप प्रमाणात व्हायला लागतात, एकदम वॉटरी लिक्विड कॉपियस प्रमाणात, म्हणजे खूप पुष्कळ प्रमाणात तुमचं व्हजायनल डिस्चार्ज वाढतात आणि ते स्टिकी असतात. ज्यावेळेस तुम्ही फिंगरने ते चेक करा तर अशी एक तार आल्यासारखी वाटते तुम्हाला म्युकोझलची. आणि हे का होतं? वॉटरी लिक्विड फॉर्म मध्ये जे तुमचं व्हजायनल डिस्चार्ज वाढतं त्याचं एकच कारण आहे की जे शुक्राणू आहेत ते व्यवस्थित गर्भाशयापर्यंत पोहोचावे म्हणून हा फरक आपल्या योनी मार्गामध्ये झालेला बघायला मिळतो. तिसरं महत्वाचं लक्षण आपल्याला बघायला मिळतं की ज्या वेळेस तुमचं ओव्युलेशन जवळ आलेलं असतं त्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुमचं सेक्शुअल डिझायर हे वाढलेलं असतं, हे स्वाभाविक आहे. चौथं लक्षण आपल्याला बघायला मिळतं की तुमच्या ब्रेस्टमध्ये टेंडरनेस, ब्रेस्ट टेंडर झाल्यासारखे बघायला मिळतात. पाचवं लक्षण असं बघायला मिळतं की तुम्हाला थोडेसे मूड स्विंग्स बघायला मिळतात, थोडंसं नर्वस किंवा थोडंसं उदास झाल्यासारखं वाटतं. हे म्हणजे एवढं सिग्निफिकंट नाही पण हे बघायला मिळतं. सहावं लक्षण असं बघायला मिळतं की काही महिलांना 5% पेक्षा कमी महिलांना हलकंसं स्पॉटिंग बघायला मिळतं, ब्लड म्हणजे थोडंसं रक्तस्राव किंवा स्पॉटिंग बघायला मिळतं. सातवं लक्षण असं बघायला मिळतं की काही महिलांच्या ओटी पोटामध्ये दुखत असतं. ओटी पोटामध्ये दुखणं हे सुद्धा इंडिकेशन आहे की तुम्हाला ओव्युलेशन झालेलं आहे. जर तुम्ही खरंच प्लॅन प्रेग्नन्सी करत असाल तर तुम्ही तुमच्या बेझल बॉडी टेम्परेचरचा चार्ट बनवायला हवा. सकाळी रोज उठून तुम्ही ॲक्झिलरी किंवा तोंडामध्ये थर्मामीटर ठेवून तुमचं बेझल बॉडी टेम्परेचर कॅल्क्युलेट करू शकता आणि त्या काळामध्ये अल्टरनेट डे किंवा डेली इंटरकोर्स करू शकता. आता आपण बघूयात की ऍडव्हान्स टेक्निक मध्ये की ओव्युलेशन कसं फाइंड आउट करतात किंवा रूल आउट करतात. एक तर जर तुम्हाला स्वतःहून कळत नसेल की ओव्युलेशन कसं होतंय, काय होतंय किंवा तुम्हाला त्याचा अंदाज येत नसेल तर त्यावेळेस तुम्ही गायनेकोलॉजिस्टचा सल्ला घेऊन तुम्ही आधुनिक तपासण्या करून ओव्युलेशनची खात्री करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये एक येतं फॉलिक्युलर मॉनिटरिंग. याच्यामध्ये तुमच्या ट्रान्स व्हजायनल म्हणजे व्हजायनाच्या म्हणजे योनी मार्गामधून एक प्रोब घातला जातो, त्याच्यामधून एक सोनोग्राफी केली जाते आणि ह्या सोनोग्राफीमध्ये तुमच्या फॉलिक्युलरची साईज ही मॉनिटर केली जाते. यासाठी तुम्हाला क्लिनिकमध्ये म्हणजे दवाखान्यामध्ये 4 ते 5 वेळा जावं लागतं. फॉलिकलची साईज ही बघावी लागते, वाढतीये का, फॉलिकल डॉमिनेंट होतंय का हे स्टडी करावी लागते. दुसरं एक आहे की तुम्हाला डिजिटल ओव्युलेशन किट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की एक्झॅक्टली तुमचं ओव्युलेशन झालंय की नाही आणि ते स्मार्टफोनशी कनेक्ट असल्यामुळे तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन करायला इझी होतं. आणि विशेष म्हणजे आपल्याला बरेच प्ले स्टोअरमध्ये ॲप बघायला मिळतील की त्यामध्ये तुमचं एक्झॅक्टली फर्टाईल पिरियड तुम्ही कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. तुमची माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये फिल करायची असते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तो फर्टाईल पिरियड कॅल्क्युलेट होऊन येतो आणि ते कॅलेंडर आपल्याला रेड ग्रीन लाईटमध्ये शो करत असतं. तर फ्लो ॲप हे खूप सुंदर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. हे कुठलंही प्रमोशन मी करत नाही ॲपचं, पण ॲज अ फ्रेंड म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की ह्या ॲपचा बऱ्यापैकी यूज होतो. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये काही प्रश्न वाटत असतील किंवा अजून काही विचारायचं असेल किंवा काय तुमच्या मनामध्ये शंका असतील तर नक्कीच मला कमेंटमधून सांगायला विसरू नका. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि आवडले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या, आनंदी राहा आणि मस्त राहा. गुड डे, बाय, टेक केअर.